Hello friends, today my topic is how to pronounce correctly. Most of the students commit mistake in pronunciation. They don't know how to pronounce correctly. As we belongs to Marathi, most of the students say asked. It is a wrong pronunciation. You have to say asked. So that, my friend, today I am going to teach you how to pronounce correctly ed, because mostly we commit mistake in ed form. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस आपण ईडी या उच्चारामध्ये गलती करतो, मिस्टेक करतो. बऱ्याचशा मराठीयन विद्यार्थ्यांना किंवा हिंदी सायडर विद्यार्थ्यांना सुद्धा ईडीचा उच्चार प्रॉपरली करता येत नाही. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती हाऊ टू प्रोनाउन्स ईडीचा उच्चार कसा करावा याबद्दल पाहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कृपया शेवटपर्यंत पहा, कुठेही जाऊ नका. मित्रांनो, ज्या शब्दाच्या शेवटी उच्चार हा प असेल, क असेल, फ, स, श, च असेल, असा उच्चार जर असेल तर ईडीचा उच्चार ट करायचा. काय करायचा? ट करायचा. हेच मी तुम्हाला इंग्रजीत सांगतो. व्हेन ईडी जॉईन टू द साऊंड पी, के, एफ, एस, एस एच अँड सी एच, तर ईडी यू हॅव टू प्रोनाऊन्स टी. यू हॅव टू प्रोनाऊन्स टी. आता मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो व्हॉट इज द मॅटर. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एक असते वर्ड प्रेझेंट फॉर्ममध्ये, जसं प्लेस. प्लेस म्हणजे ठेवणे. हा प्रेझेंट फॉर्म आहे. याचा पास्ट टेन्स होते, पास्ट फॉर्म होते प्लेस्ड. इथे पहा, उच्चार आला आहे प्लेस, स आला आहे, तर याला ईडी डी लागलेला आहे. इथे याचा उच्चार बनलेला आहे प्लेस्ड. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे, जर उच्चार स असेल तर डी लागल्यावर त्याचा ट करायचं. इथे आपण केलं आहे प्लेस्ड. त्याने पुस्तक बेंचवर ठेवले. ही प्लेस्ड बुक ऑन द बेंच. ओके. इथे थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल सुद्धा प्लेस्ड. ठेवणे, ठेवला, ठेवलेला. प्लेस, प्लेस्ड, प्लेस्ड. यू फोकस ऑन द प्रोनाउन्सिएशन. यू हॅव टू प्रोनाऊन्स करेक्टली प्लेस्ड, प्लेस्ड. ओके. मीन्स सचा उच्चार इथे ट आलेला आहे. तसं आपण एक सेकंड वर्ड पाहू. अनाऊन्स, जाहीर करणे, घोषित करणे. याचा सेकंड फॉर्म पहा, अनाऊन्स्ड. त्याने कार्यक्रम घोषित केला. ही अनाऊन्स्ड प्रोग्राम. अनाऊन्स्ड, इथे सचा उच्चार ट आलेला आहे. हे तुम्ही केअरफुली लक्षात घ्या. ही अनाऊन्स्ड प्रोग्राम, त्याने कार्यक्रम जाहीर केला. अनाऊन्स्ड. ओके. नाउन फॉर्म अनाउन्समेंट. तर तुम्ही उच्चारावर कॉन्सन्ट्रेट करा. इथे सचा उच्चार ट आला आहे. तर आपण आता प्रत्येक गोष्टी बारकाईने अभ्यासणार आहे. आपण उच्चार तर पाहणार आहोत, त्याचबरोबर आपल्याला आपला शब्दसाठाही वाढवायचा आहे. शब्दाचा वाक्यात उपयोग कसा करावा हेही शिकायचं आहे. तर आता आपण याची इत्थंभूत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण रेग्युलर वर्बचा उच्चार पाहत आहोत. वी आर स्टडिंग प्रोनाउन्सिएशन ऑफ रेग्युलर वर्ब, ज्याला डी किंवा ईडी लागते. आता आपण इथे स, यस चा उच्चार ट होतो. जेव्हा शब्दाच्या शेवटी स हा उच्चारण होते तेव्हा ईडी लागल्यानंतर त्याचा उच्चार ट होतो. आपण आता पाहू. हे सर्व रेग्युलर वर्ब आहे. याच्यामध्ये पहा तुम्ही, डिसमिस म्हणजे कामावरून काढून टाकणे. याचा सेकंड फॉर्म ईडी लागलेला आहे, डिसमिस्ड. म्हणजे इथे डिसमिस, याचा उच्चार ईडी लागताना ट झाला, डिसमिस्ड. सचा उच्चार ट झालेला आहे, डिसमिस्ड. कामावरून काढून टाकले, डिसमिस्ड. कामावरून काढून टाकलेले. प्रेझेंट, प्रेझेंट पास्ट, पास्ट पार्टिसिपल. सरकारने त्याला कामावरून काढून टाकले. गव्हर्नमेंट डिसमिस्ड हिम फ्रॉम वर्क. तर तुम्ही काय म्हणायचं? तुम्ही उच्चार कसा करायचा? डिसमिस्ड. गव्हर्नमेंट डिसमिस्ड हिम फ्रॉम वर्क. रिड्यूस, रिड्यूस मीन्स कमी करणे. सेकंड फॉर्म सचा उच्चार ट झाल्यामुळे रिड्युस्ड. थर्ड फॉर्म रिड्युस्ड, कमी केला, कमी केलेला. जसं मी माझे वजन कमी केले. केले म्हणजे माझी क्रिया संपली आहे. आय रिड्युस्ड माय वेट.
आय रिड्युस्ड माय वेट. तर उच्चार कसा काढील मी? रिड्युस्ड. सचा उच्चार ट आलेला आहे. हे तुम्ही बारकाईने लक्षात घ्या. करेस, करेस मीन्स आलिंगन देणे, मिठी मारणे. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा आपला सेकंड उद्देश तुमचा वर्ड पॉवर सुद्धा वाढला पाहिजे. हा सुद्धा मोठो आहे. म्हणजे आपल्याला उच्चार तर शिकायचे आहेत. वी हॅव टू लर्न प्रोनाउन्सिएशन. वी हॅव टू इन्क्रीज आवर वर्ड पॉवर. Because without word we can't speak in English. People speak mostly fluent English because they have immense amount of word. We should have collection of word. That is so important, so that we are going to learn meaning of the word also. Caress means आलिंगन देणे, मिठी मारणे. Caressed, caressed. इथे सेकंड फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल करताना ईडी लागलेला आहे. केअरफुली ऑब्झर्व करा. इन्फ्लुएन्स, प्रभावित करणे. इन्फ्लुएन्स इथे स आलेला. इन्फ्लुएन्स्ड, इन्फ्लुएन्स्ड. त्याने मला त्याच्या कर्तृत्वामुळे खूप प्रभावित केले. ही इन्फ्लुएन्स्ड मी बाय हिज डीड. DEED. डीड मीन्स कर्तृत्व. देन लॅप्स, विलंब होणे, अर्थहीन होणे, आउट ऑफ टाइम होणे. सेकंड फॉर्म लॅप्स्ड, थर्ड फॉर्म लॅप्स्ड. माझे कागदपत्र लॅप्स झाले आहे. माय डॉक्युमेंट लॅप्स्ड. गेस, तर्क करणे, अंदाज बांधणे. अंदाज बांधणे. गेस्ट, गेस्ट. त्याने माझ्याबद्दल चुकीचा अंदाज बांधला, असं मला इंग्लिश बोलायचं आहे. ही गेस्ट रॉंग अबाउट मी. गेस्ट, बांधला, सिंपल पास्ट टेन्स. प्रॅक्टिस, सराव करणे, सराव करणे, प्रॅक्टिस करणे, सराव करणे. प्रॅक्टिस्ड, प्रॅक्टिस्ड. त्याने चांगला सराव केला होता. ही हॅड प्रॅक्टिस्ड प्रॉपरली, नाईसली. ही हॅड प्रॅक्टिस्ड. जेव्हा मला उच्चार करता येईल मी उच्चार करील प्रॅक्टिस्ड, प्रॅक्टिस्ड. म्हणजे इथे डीचा उच्चार ट आला आहे, कारण सचा उच्चार ट होतो, यसचा उच्चार ट होतो. ओके. देन क्रॉस, ओलांडणे. क्रॉस्ड, क्रॉस्ड. त्याने रोड ओलांडला. ही क्रॉस्ड रोड. तर मी इंग्लिश कसं बोलेन? ही क्रॉस्ड रोड, ही क्रॉस्ड रोड. जेव्हा असा उच्चार होईल तेव्हा कळलं पाहिजे की हा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आणि तो रोड, तो रस्ता ओलांडतो म्हटलं, तो रस्ता ओलांडतो. ही क्रॉसेस रोड. कर्स, पास्ट कर्स्ड. सचा उच्चार ट, कर्स्ड. कर्स मीन्स शिवी शाप देणे. कर्स्ड, कर्स्ड. तसं देवाने माणसाला श्राप दिला. गॉड कर्स्ड टू मॅन. कर्स मीन्स शिवी शाप देणे. याच्या विरोधी वर्ड आहे बुन, आशीर्वाद देणे. ही बुंड मी, त्याने मला आशीर्वाद दिला, पण हा वर्ड वेगळा आहे. परचेस, खरेदी करणे, विकत घेणे. परचेस्ड, परचेस्ड. खरेदी केला, विकत घेतले. परचेस्ड. त्याने 2 शर्ट खरेदी केले. ही परचेस्ड 2 शर्ट. ही परचेस्ड 2 शर्ट. इम्प्रेस, प्रभावित करणे, ला प्रभावित करणे, एखाद्या व्यक्तीला प्रभावित करणे. इम्प्रेस्ड, इम्प्रेस्ड. त्याने मला त्याच्या कामामुळे प्रभावित केले. ही इम्प्रेस्ड मी ड्यू टू हिज वर्क, किंवा ही इम्प्रेस्ड मी बाय हिज वर्क. प्रोड्यूस, निर्माण करणे. प्रोड्यूस्ड, निर्माण केला. नाउन फॉर्म होते प्रोडक्शन, तसं इम्प्रेसचं नाउन फॉर्म इम्प्रेशन. ओके. प्रोडक्शन. प्रोड्यूस, प्रोड्यूस्ड, निर्माण केला. ठीक आहे. फेस, ॲज अ नाउन चेहरा होते. फेस मी सामना करणे, ला तोंड देणे. फेस्ड, सामना केला, तोंड दिले. त्याने समस्येचा सामना केला. ही फेस्ड प्रॉब्लेम, असं आपण इंग्रजी बोलू शकतो. एक्सप्रेस, व्यक्त करणे, मत व्यक्त करणे, विचार व्यक्त करणे. एक्सप्रेस्ड, व्यक्त केले. नाउन फॉर्म एक्सप्रेशन, हावभाव. एक्सप्रेशन ऑफ हिज बॉडी लँग्वेज, हावभाव. त्याने त्याचे मत व्यक्त केले. ही एक्सप्रेस्ड हिज थॉट. ही एक्सप्रेस्ड हिज थॉट.
ओके. देन कन्व्हिन्स, मन वळवणे, त्याच्या मनाला वळण देणे. मी त्याला कन्व्हिन्स केले. आय कन्व्हिन्स्ड हिम, आय कन्व्हिन्स्ड हिम, मी त्याचे मन वळवले. किस, चुंबन घेणे, मुका घेणे, इन मराठी किस्ड, किस्ड. प्रेस, दाबणे, इस्त्री करणे. नाउन फॉर्म प्रेशर आहे. प्रेस्ड, प्रेस्ड, त्याने कपडे प्रेस केले. ही प्रेस्ड क्लोथ. डान्स, नाचणे, डान्स्ड, नाचला, डान्स्ड, तो कार्यक्रमात नाचला. ही डान्स्ड इन द प्रोग्राम. फोर्स, सक्ती करणे, जबरदस्ती करणे, बळजबरी करणे. फोर्स्ड, फोर्स्ड, त्याने मला चुकीचे काम करण्याची सक्ती केली. ही फोर्स्ड मी फॉर डुईंग रॉंग वर्क, ही फोर्स्ड मी फॉर डुईंग रॉंग वर्क, ही फोर्स्ड मी फॉर डुईंग रॉंग वर्क. मिक्स, मिसळणे, एकत्र करणे. मिक्स्ड, मिक्स्ड, वेन वी मेक मेडली वी मिक्स ऑल द थिंग. ड्रेस, ड्रेस, ला कपडे घालणे, जखमेवर पट्टी बांधणे. ड्रेस्ड, ड्रेस्ड, त्याने जखमेवर पट्टी बांधली. ही ड्रेस्ड ऑन वाउंड, वाउंड मीन्स जखम. फिक्स, निश्चित करणे. फिक्स्ड, फिक्स्ड, त्याने वस्तूची किंमत निश्चित केली. ही फिक्स्ड रेट ऑफ थिंग. मिस, मिस, नेम हुकणे, मिस होणे म्हणजे नेम हुकणे. बस इत्यादी चुकणे, एखादी वस्तू विसरल्यासारखे वाटणे. जसं बा आपण म्हणतो मी कोणाला तरी मिस करत आहे किंवा माझी बस मिस झाली, माय बस मिस. नोटीस, नोटीस, लक्ष देणे, नोटीस करणे, लक्षात घेणे. नोटिस्ड, नोटिस्ड. डिस्कस, चर्चा करणे, डिस्कस्ड, चर्चा केली, त्याने चांगल्या विषयावर चर्चा केली. ही डिस्कस्ड ऑन गुड सब्जेक्ट. सप्रेस, दमन करणे, प्रेशराईज करणे, दबाव आणणे. सप्रेस्ड, सप्रेस्ड, राजाने प्रजेचे दमन केले. किंग सप्रेस्ड सब्जेक्ट्स. हा संपूर्ण व्हिडिओ आपण जेव्हा शब्दाचा उच्चार प्रेझेंट फॉर्ममध्ये डान्स स होतो तेव्हा त्याला ईडी किंवा डी लागल्यावर त्याचा उच्चार ट होतो. हे आपण इथे बारकाईने शिकलेलो आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उच्चाराचे बारकावे समजले असेल तर हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, त्यांनाही नॉलेज इन्फॉर्मेशन प्राप्त होऊ द्या. आपला मराठी माणूस इंग्रजीमध्ये प्रावीण्य प्राप्त झाला पाहिजे, त्याला इंग्रजीचे बारकावे समजले पाहिजे, त्याचा उच्चार हा परफेक्ट असला पाहिजे, कुठली चूक नसली पाहिजे. या अनुषंगाने मी प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकविण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपण या व्हिडिओमध्ये स म्हणजे शेवटी स आल्यास त्याचा उच्चार ट होतो हे पाहिलं. यानंतरचे व्हिडिओ जे आपण बनवणार आहोत त्यामध्ये प उच्चार असेल तर ट कसे होते, क चे ट, फ चा ट, श चा ट, असे टप्प्याटप्प्याने पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असे व्हिडिओ पाहणार आहोत. प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पहा आणि ईडीचा उच्चार योग्यरित्या कसा करावा हे पूर्णपणे शिकून घ्या. भविष्यात कधीही चूक होणार नाही याची मी ग्वाही घेतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो.